चला तर आपल्या व्यवसायामधल्या प्रशिक्षणांच्या माध्यमातून ज्या गोष्टींची आपण खूप वेळा चर्चा केलेली आहे, अशा चर्चा केलेल्या घटकांचा एक ओझरता आढावा आपण घेऊया आणि या आढाव्यानंतर आपलं जे काही बालमानसशास्त्र आणि पेडागॉजी जे आहे ही लेक्चर सिरीज या ठिकाणी पूर्ण होते. यानंतर आपण प्रत्येक विषयाच्या अध्यापन पद्धतीचा एक छोटा 10 मिनिटाचा व्हिडिओ करणार आहोत आणि त्यानंतर हे सगळं बंडल बालमानसशास्त्र ते अध्यापन पद्धतीचे छोटे व्हिडिओ आणि आपल्या सर्वांना मी NCERTच्या सर्व ई-बुकची एक लिंक करून देणार आहे. त्या लिंकवरच्या पुस्तकांचा अभ्यास, त्याचबरोबर त्या ठिकाणी क्वेश्चन पेपर पण आहेत 2019 पासून आतापर्यंतचे. हे सर्व प्रश्न आपण सोडवा, पुस्तकं वाचा, NCERTची ई-बुक्स आणि ही मानसशास्त्राची लेक्चर सिरीज ऐका. आपली CTET कन्फर्म. चला तर आजचा विषय आहे तो म्हणजे फॉर्म्युलेटिंग क्वेश्चन्स, प्रश्न निर्मिती. जगामध्ये जी काही प्रगती झालेली आहे, जे काही शोध लागले आहेत, ह्या सर्व शोधांचं मूळ काय आहे? प्रश्न आहे. ज्यांना प्रश्न पडले त्यांनी त्या प्रश्नाची उत्तरं शोधले आणि उत्तर शोधता त्यांनी काय लावला? नवीन शोध लावले. विज्ञानाची प्रगती सुद्धा काय झालेली आहे? ह्या प्रश्नांमुळेच झालेली आहे. अरिस्टॉटलचे विशिष्ट प्रकारचे प्रश्न विचारायची पद्धत होती, त्यामुळे त्याला माफ करा, सॉक्रेटिसची एक विशिष्ट प्रकारे प्रश्न विचारण्याची पद्धत होती, त्यामुळे त्याला सॉक्रेटिक क्वेश्चन म्हटलं जातं आणि तिथूनच विज्ञानाचा उगम झाला. तर असे सायंटिफिक टेम्पर आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले विद्यार्थी आपल्याला घडवायचे आहेत, शासनाला घडवायचे आहेत. NEP 2020चे उद्दिष्ट आहे. त्यामुळे प्रश्न निर्मिती किंवा प्रश्न विचारण्याचे कौशल्य शिक्षकांमध्ये असलं पाहिजे. परंपरेनं लघुत्तरी, दीर्घोत्तरी, बहुपर्यायी, ज्ञानात्मक हे सर्व प्रश्न थोडे आपण बाजूला ठेवू, त्याचा आपण भरपूर चर्चा केलेली आहे. परंतु विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्यासाठी, त्याची क्रिटिकल थिंकिंग आणि क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी कशा पद्धतीचे प्रश्न विचारले पाहिजेत त्याची चर्चा आपण आज करणार आहोत. तर प्रश्न असे पाहिजेत की त्याच्यामध्ये त्याला विचार करावा लागावा. सांग 5चा वर्ग किती? 5 आपण चित्र पाठ केले तर असा प्रश्न हा क्रिएटिव्ह थिंकिंगला सपोर्ट करत नाही. त्यामुळे विचार करायला लावणारे प्रश्न पाहिजे. रिझन म्हणजे त्याला अनालिसिस करण्याची त्याला गरज पडली पाहिजे. केवळ एक क्षणभर विचार करायला आलं उत्तर असं नाही, रिझन पाहिजे, अनालाइज करावं लागलं पाहिजे. एखादी घटना तुम्ही विचारली, त्याला अनालिसिस करा किंवा असा प्रश्न विचारला पाहिजे की त्याला संपूर्ण अनालिसिस केल्याशिवाय त्याचं उत्तर त्याला मिळणार नाही. तर अनालाइज करण्याचं स्किल त्याच्यामध्ये पाहिजे आणि कन्स्ट्रक्ट करण्याचं म्हणजे स्वतः निर्मिती करण्याचं आणि इन्स्टेड ऑफ मेमोरायझेशन म्हणजे केवळ पाठांतराच्या ऐवजी जे प्रश्न विचार करायला लावतात, तुम्हाला लॉजिक शोधायला लावतात, अनालिसिस करायला लावतात, म्हणजे विश्लेषण करायला लावतात आणि काहीतरी कन्स्ट्रक्ट करायला, काहीतरी निर्मिती करायला लावतात, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले पाहिजे. तरच काय होईल, त्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे आणि नवीन जे 21व्या शतकातले कौशल्य असलेला जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी घडेल. म्हणून शिक्षकांनी अशा पद्धतीचे प्रश्न विचारले पाहिजे. आता प्रश्नानं काय केलं पाहिजे? इट शुड, त्यानं काय केलं? ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन, प्रश्नामध्ये सहभागिता विद्यार्थ्यानं केली पाहिजे. डेव्हलप थिंकिंग, त्याला विचार करण्याची जी काही सवय आहे, जे कौशल्य आहे त्याच्यामध्ये असलं पाहिजे, ते विकसित झालं पाहिजे. त्याच्यानंतर कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, त्याच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना त्यानं समजून घेतल्या पाहिजे. बघा, या वर्षीचा नीटचा पेपर सर्वांना अवघड गेला. त्याचं कारण सर्व प्रश्न कसे होते? कॉन्सेप्च्युअल होते. जसे JEE मध्ये कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन असतात तसेच क्वेश्चन त्या ठिकाणी होते. त्यामुळे कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग त्या लेकरामध्ये आलं पाहिजे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी आली पाहिजे. असे प्रश्न विचारला पाहिजे की त्याला प्रश्न पडला पाहिजे आणि ते प्रश्न सोडवायच्या निमित्तानं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करण्याची क्षमता काय होते? निर्माण होते. त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी त्याच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. रिफ्लेक्शन अँड क्रिएटिव्हिटी, त्यानं चिंतन केलं पाहिजे आणि क्रिएटिव्ह विचार केला पाहिजे, सृजनशील विचार केला पाहिजे. अशा पद्धतीचे प्रश्न शिक्षकांनी विचारले पाहिजे. सहभागिता, विचार की विकसन का कौशल्य, संकल्पनाओं का की समझ और प्रश्नों का उत्तर ढूंढना, मतलब प्रॉब्लम सॉल्विंग एबिलिटी त्याच्यामध्ये आली पाहिजे. रिफ्लेक्शन त्याने केलं पाहिजे. उसको खुद को
अपना खुद का इव्हॅल्युएशन करने का स्किल उसमें आना चाहिए. आणि सर्वात महत्वाचं टॉपचं ऍक्टिव्ह म्हणजे काय, क्रिएटिव्हिटी. त्याला काहीतरी क्रिएटिव्ह सुचलं पाहिजे. अशा पद्धतीचे प्रश्न विचारले पाहिजे. आता ह्या प्रश्नांची वैशिष्ट्य काय, कसे ओळखायचे हे प्रश्न, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स ओपन एंडेड. मॅक्सिमम क्वेश्चन कसे पाहिजेत, ओपन एंडेड पाहिजेत. कारण क्लोज एंडेड क्वेश्चन मध्ये उत्तर ठरलेलं असतं, ते पाठांतरावर मेमोरायझेशनवर दिलं जातं. ओपन एंडेड क्वेश्चन म्हणजे मुक्त प्रश्न विचारले पाहिजे, त्याचं उत्तर काहीही येऊ शकेल. तो विद्यार्थी त्याच्या बुद्धीनं विचार करून उत्तर देऊ शकेल. एनकरेज थिंकिंग, त्या प्रश्नाने त्याला विचार करायला प्रवृत्त केलं पाहिजे. केवळ पाठांतर करू नये तर विचार करायला लावला पाहिजे. रिझनिंग केलं पाहिजे, म्हणजे कारणी मीमांसा त्याला करता आली पाहिजे. एज अँड लेवल, त्याचं वय आणि त्याची पातळी बघून प्रश्न विचारले पाहिजे. नाहीतर पहिलीच्या विचाराला विद्यार्थ्याला जर 10वीचा प्रश्न विचारला तर ते होणार नाही, ते यशस्वी होणार नाही. रिअल लाईफ प्रॉब्लेमशी संबंधित असलं पाहिजे, म्हणजे केवळ तार्किक आणि केवळ ॲब्स्ट्रॅक्ट क्वेश्चन आहे तर आपल्या जीवनाशीच निगडीत प्रश्न असले पाहिजे. प्रमोट डिस्कशन, त्या प्रश्नाने काय केलं पाहिजे, डिस्कशन चर्चेला त्याने प्रेरित केलं पाहिजे. एक्सप्लोरेशन केलं पाहिजे, म्हणजे त्याला काहीतरी शोधण्याची उर्मी त्याच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. सहजासहजी त्यांना कुठून तरी शोधून त्यांना उत्तर आणलं पाहिजे. सपोर्ट कन्स्ट्रक्टिव्हिस्ट लर्निंग, रचनावादी शिक्षणाला त्यांना सपोर्ट केला पाहिजे. हे काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड क्वेश्चन. हू प्रमोट व्हॉट क्रिटिकल थिंकिंग अँड क्रिएटिव्हिटी अँड लर्निंग. शिक्षण आणि क्रिएटिव्हिटी आणि क्रिटिकल थिंकिंगला प्रमोट करणारे हे प्रश्न असणार आहेत. आता हे कशा पद्धतीचे क्वेश्चन आहेत, टाइप्स ऑफ क्वेश्चन कोणते येतात. रिकॉल और नॉलेज बेस्ड क्वेश्चन, म्हणजे ही हायरार्की आहे. हा बेसिक साधा प्रश्न आहे, जसं जसं पुढे जाऊ तसं प्रश्नाची डेप्थ आणि क्वालिटी वाढते. क्रिएटिव्ह क्वेश्चन सगळ्यात भारी, नॉलेज बेस्ड क्वेश्चन सगळ्यात साधा. तर रिकॉल आणि नॉलेज बेस्ड क्वेश्चन. दुसरा आहे अंडरस्टँडिंग, त्याच्या पुढची स्टेप आहे म्हणजे फक्त समजलं की त्याला उत्तर देता येतं. त्यानंतर ऍप्लिकेशन, नुसतं समजून, नुसतं आठवून समजून नाही तर त्याचा वापर कसा करता येईल हे विचारणारा प्रश्न म्हणजे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. त्यानंतर अॅनॉलॉजी म्हणजे तुलना. हा प्रश्न असा होता, तो प्रश्न असा होता, ज्याच्यामध्ये फक्त समजून, ते फक्त लक्षात आणून समजून घेऊन त्याचा वापर करून नाही तर त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने कसा वापर केला जाईल त्याचं अॅनॉलॉजी करण्याचं स्किल म्हणजे अॅनॉलॉजिकल क्वेश्चन आहेत. नंतर आपण जे वापरलेलं आहे, जसं वापर केलेला आहे त्याचं इव्हॅल्युएशन करणारा प्रश्न म्हणजे इव्हॅल्युएशन. म्हणजे इव्हॅल्युएशन मध्ये रिकॉल, अंडरस्टँडिंग, ऍप्लिकेशन, अॅनॉलॉजी सगळं आलं. आणि मग हे सगळं करून त्याचं मूल्यमापन करणारा प्रश्न म्हणजे इव्हॅल्युएशन क्वेश्चन. आणि क्रिएटिव्हिटी क्वेश्चन म्हणजे सगळ्यात टॉप लेवलचं क्वेश्चन, ज्यामुळे विद्यार्थी अतिशय उच्च पातळीचे विचारक, प्रवर्तक, सायंटिस्ट, शास्त्रज्ञ, कलाकार घडू शकतात. या कोणत्या प्रश्नाने, क्रिएटिव्ह प्रश्नाने. आणि असे प्रश्न विद्यार्थ्यांना पडले पाहिजेत. आणि अशा प्रश्नांचा नियोजन शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी केलं पाहिजे. थँक्यू. यानंतरचा आपला विषय म्हणजे जो दररोज आपण करतो तो म्हणजे CCE, कंटिन्युअस कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाची जी काही संकल्पना आहे हे आपल्या RT 2009 मध्ये पण होती आणि NEP 2020 मध्ये पण आहे. NEP 2020च्या कलम 29च्या 1 आणि 2 मध्ये असं अंतर्भूत केलेलं आहे की हे शाळा काय करणार आहे किंवा ही व्यवस्था काय करणार आहे, विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापनासाठी ही CCE, कंटिन्युअस कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन ही प्रोसेस राबवणार आहे. त्याच्यात काय केलं जाते, विद्यार्थ्यांना 360 डिग्री मूल्यांकन त्यांचं केलं जाणार आहे. म्हणजे 360 डिग्री म्हणजे काय, तर हे सर्व त्याचे जे काही PSCE जे आहेत म्हणजे फिजिकल, सोशल, कॉग्निटिव्ह, इमोशनल, ह्याच्या सर्व अंगाचा विकास, फक्त लेखी परीक्षेचे मार्क असं नाही, त्याच्या भावनात्मक, त्याच्या क्रियात्मक, त्याच्या सर्व बाजूचा विकास कितीपत झाला आहे, त्याचं नियोजन कसं झालं आहे, त्यासाठी काय करायला जाईल, ह्या सगळ्याचं मूल्यमापन हे CCE मध्ये केलं जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये लर्निंग आउटकम्स, आता जे आहे लर्निंग आउटकम यामध्ये समावेश करण्यात आला आहे. आणि NCERT, SCERT न सुद्धा काय केलेलं आहे, NCERT ने हे तयार केलं, नंतर SCERT न आपापल्या राज्यामध्ये याची अंमलबजावणी केलेली आहे. तर NEP न काय केलेलं आहे, विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ लेखी काय झाले, आता फक्त लेखी परीक्षा म्हणजेच मूल्यमापन, हा जो समज झाला होता, ही जी भावना झाली होती, ही भावना मोडीत काढण्याचं काम या CCE ने केलेलं आहे. RT पासूनच आपण करत आहोत. आपल्या वर्गांमध्ये पहिली दुसरीला 80% फॉर्मेटिव्ह असेसमेंट, 20% आपण संकलित मूल्यांकन करतो, म्हणजे आकारिक संकलित, हे जे आपण करतो आहे हे CCEचा भाग आहे. त्यामध्ये 5 साधन तंत्राचा वापर करतो. एक दैनंदिन निरीक्षण कंपल्सरी आहे, वर्षभराला एक प्रयोग करणं कंपल्सरी आहे. ह्या सर्वाच्या नोंदी ठेवायच्यात, दैनंदिन नोंदी ठेवायच्यात, विशेष नोंदी ठेवायच्यात. या सगळ्याचा एक सुंदर रेकॉर्ड आपण आपल्या
CCच्या मूल्यांकनाच्या रजिस्टरमध्ये आपण करत असतो, तर त्याच्यावर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. आणि हे CC आपल्याला सगळं माहिती आहे, त्यामुळे आपण त्याचं रिपिटेशन करणार नाही. फक्त त्याची काही सायकोलॉजी, त्याची जी काही फिलॉसॉफिकल बाजू आहे, त्याचा जो तात्विक दृष्टिकोन आहे तो आपण समजून घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये सांगितले की असेसमेंट काय आहे. असेसमेंट फॉर लर्निंग म्हणजे शिकण्यासाठी मूल्यांकन. शिकण्यासाठी म्हणजे आज मुलांना एवढं येतंय, मला मुलांना एवढं शिकवायचं आहे. समजा मला मुलांना भागाकार शिकवायचा आहे, आज काय येतंय त्याच्यासाठी आज त्याला किती येतं हे तपासणं म्हणजे असेसमेंट फॉर लर्निंग. म्हणजे आज किती येतं याच्या आधारे आपल्याला त्याच्या पूर्व ज्ञानावर आधारित त्याला ज्ञानाची रचना करण्याचा अध्ययन अनुभव आपण काय करणार आहोत, देणार आहोत. दॅट इज असेसमेंट फॉर लर्निंग. म्हणजे शिकण्यासाठी हे काय केलेलं आहे, मूल्यांकन केलेलं आहे. त्यानंतर असेसमेंट ॲज अ लर्निंग. शिकतानाच असेसमेंट करायचं, करतानाच तुला बघायचं, त्याला थोडी चुकलं हुकलं तर त्याला थोडीशी मदत करायची, त्याला की स्कॅफोल्डिंग म्हणतो, असं स्कॅफोल्डिंग करून मदत करून त्याला शिकण्यासाठी प्रेरित करायचं, शिक्षण चांगलं बनवायचं. म्हणजे असेसमेंट ॲज लर्निंग. लर्निंगच असेसमेंट आहे, या पद्धतीनं असेसमेंट करणं हे म्हणजे असेसमेंट ॲज लर्निंग आहे. आणि असेसमेंट ऑफ लर्नर म्हणजे लर्निंग. असेसमेंट ऑफ लर्निंग कसं झालं, लर्निंग कसं झालं मध्ये फक्त लर्नरनंच काय केलं एवढंच महत्वाचं नाही, शिक्षकानं काय केलं, कॉन्टेंट कसा होता, वातावरण कसं होतं, लर्निंग स्ट्रॅटेजी विद्यार्थ्याची कशी आहे, आपण शिक्षकानं कुठली पद्धत मेथड वापरली, ह्या सगळ्याचा असेसमेंट म्हणजे असेसमेंट ऑफ लर्निंग आहे. आणि याच म्हणतात हँड्स ऑन माइंड्स ऑन. म्हणजे जोपर्यंत विद्यार्थी स्वतःच्या हाताने गोष्टी करणार नाहीत तोपर्यंत त्यांची मन प्रज्वलित होणार नाहीत. तर असेसमेंट फॉर लर्निंग, असेसमेंट ॲज लर्निंग, असेसमेंट ऑफ लर्निंग आहे. तर आता काय झालेलं आहे, NEP मध्ये आता FLN नावाचा जो काही प्रकार सुरू आहे त्यामध्ये अध्ययन निष्पत्ती आधारित मूल्यांकन ही केलं जातं. नॅशनल अचिव्हमेंट सर्वे हा पूर्ण देश पातळीवर केला जातो, त्यातून अध्ययन निष्पत्ती आधारित मूल्यांकन केलं जातं. आजही शिक्षकांना आपण शिकवताना अभ्यासक्रमातला कॉन्टेंट शिकवायचा नाही तर त्याच्या अध्ययन निष्पत्ती विद्यार्थ्याला कशा प्राप्त होईल या दृष्टीने आपल्याला काय करायचं असतं, नियोजन करायचं असतं. तर LONAS आपण समजून घेतलं पाहिजे. स्लॅश आपल्याला हे सगळं माहिती आहे. त्यानंतर स्कूल बेस्ड असेसमेंट म्हणजे काय, शाळा आधारित मूल्यांकन. पूर्वी कसं आधीच्या अगोदर की बाहेरचे लोक मूल्यांकन करणार, तर असं नाही, स्कूल बेस्ड शाळा आधारित मूल्यांकन आहे. शाळेतच सगळे मूल्यांकनाची योजना तयार केली जाते. प्रश्नही शाळेतच काढतात, म्हणजे लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रकल्प, फॉर्मेटिव्ह असेसमेंट, समेटिव्ह असेसमेंट हे सगळं एकत्रितपणे काय आहे, स्कूल बेस्ड असेसमेंटमध्ये येतं. त्यामध्ये हॉलिस्टिक रिपोर्ट कार्ड बनवलं जातं, तर त्याचा हॉलिस्टिक डेव्हलपमेंट कशा पद्धतीनं होऊ शकते आणि काय होत आहे याचं त्याच्यामध्ये नोंद असते. ते पर्सनल असतं, म्हणजे वैयक्तिक आपण त्याचं मूल्यांकन करतो. पिअरमध्ये पण असतं, म्हणजे सहाध्यायामध्ये असतं. एकमेकाला सपोर्ट पण करतात, एकमेकाचं मूल्यांकन पण करतात, आणि हे दोघं कसं करतात त्याचं मूल्यांकन शिक्षक करत असतो. त्यानंतर सेल्फ इव्हॅल्युएशन पण त्याच्यामध्ये आहे, स्वयंमूल्यमापनाची पण त्याच्यामध्ये सोय आहे. रेकॉर्ड त्याचं ठेवावं लागतं. रिटर्न टेस्ट सुद्धा स्कूल बेसमध्ये असतात. असं नाही की रिटर्न टेस्ट नाहीच, फक्त एवढंच सगळं फॉर्मॅटिव्ह नाही, समेटिव्ह पण आहे, रिटर्न आहे, ओरल आहे, म्हणजे सर्वच प्रकारच्या मूल्यांकनाचा समावेश याच्यामध्ये आहे. पिअर असेल, सेल्फ असेल, टीचर बेस असेल, किंवा मग असा जेवढ्या पद्धतीचं मूल्यांकन होऊ शकतं सर्वांचा त्याच्यामध्ये स्कूल बेस्ड असेसमेंटमध्ये समावेश होतो. फक्त हे आनंददायी असतं आणि हे कसं असतं, सकारात्मक असतं. आणि या सगळ्याचा रिपोर्ट कुठं ठेवायचा, हॉलिस्टिक रिपोर्ट कार्डमध्ये ठेवायचा. हॉलिस्टिक रिपोर्ट कार्डमध्ये काय आहे, हे सर्व PCSEचा किती विकास होत आहे, लर्निंग आउटकम्स किती अचीव्ह झालेले आहेत, त्यानंतर हॉलिस्टिक रिपोर्ट कार्ड मध्ये काय, PSC किती म्हणजे फिजिकल, सोशल, कॉग्नेटिव्ह, इमोशनल ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत किंवा जे काही डेव्हलपमेंट एरियाज आहेत किती पद्धतीनं किती प्रमाणामध्ये अचीव्ह झाले त्याची नोंद आहे. त्याच्यामध्ये लर्निंग आउटकम्स किती सक्सेसफुली झाले त्याची नोंद आहे. व्हॅल्यूज काय काय त्याच्यामध्ये ज्या काही मूल्य आहेत, जे नीतिमूल्य आहेत, मॉरल व्हॅल्यूज आहेत, त्या किती इन्कल्केट झाल्या त्याची नोंद आहे. कोर एलिमेंट जे काही गाभाभूत घटक आहेत ती किती मुलांनी यशस्वीपणे पार पडले त्याची नोंद आहे. लाईफ स्किल, जीवन कौशल्य, 21st सेंचुरी स्किल, म्हणजे ओव्हरऑल विद्यार्थ्याचा सर्वकष विकास किती आणि कसा झालेला आहे याची नोंद कुठं आहे, हॉलिस्टिक रिपोर्ट कार्डमध्ये आहे. आपल्या शाळेमध्ये हॉलिस्टिक रिपोर्ट कार्ड आहेत, आपल्या शाळेमध्ये CCEच्या नोंदी आहेत, आपण त्या बघाव्या आणि आपल्याला काय होईल त्याच्यामुळे याच्यावर जे 2-4 प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सहजपणे सोडवू शकतो. तर आपण स्वतः अभ्यास करा. माझे लेक्चर्स म्हणजे काय हे कोचिंग नाही आहे, हे
फक्त एक साधं ओरिएंटेशन आहे. ह्या ओरिएंटेशनाच्या आधारे आपल्याला काय मिळणार आहे, आपल्याला अभ्यासाची दिशा मिळणार आहे. तर आपण या लेक्चरचा लाभ घ्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. लवकरच मी लिंक देणार आहे. त्या लिंकमध्ये तुम्हाला NCERTचे 1 ते 8चे सर्व पुस्तकं आणि आतापर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका सहित असणार आहेत. आपण चॅनल लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा. तिथं आपल्याला ही लिंक मिळून जाईल आणि मग आपल्याला CTET साठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. थांबतो. भेटूया पुढच्या मेथोडॉलॉजीच्या म्हणजेच सब्जेक्ट बेस्ड पेडागॉजीच्या लेक्चर सिरीजच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.